नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या सायन्स 2चं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। आता 8वीला आपल्याला झालेलंच आहे पहा की ही जी सजीव सृष्टी आहे ती एकंदरीत 5 संघात विभागली गेलेली आहे आणि हे जे 5 किंगडम सिस्टीम आपण त्याला म्हणतो तर ते रॉबर्ट व्हिटाकर या शास्त्रज्ञाने शोधून काढलं। आपण इथे आयरोन बघू शकतो। The kingdoms Monera, Protista and fungi, the 5 kingdom classification system proposed by Robert Whittaker for the studying of living organisms। म्हणजेच काय की ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही रॉबर्ट व्हिटाकर या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे। आपल्याला प्रश्न विचारला जातो MCQs मध्ये आणि त्यामुळे हे आपल्याला शास्त्रज्ञाचं नाव माहिती असलं पाहिजे। तर सुद्धा आपण आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची थोडक्यात माहिती बघूयात की त्यांचं जे पंचसृष्टी वर्गीकरण कसं केलेलं आहे 5 किंगडम सिस्टीम थोडक्यात आपण बघूया। So here living organism, the chart is given. Living organisms are divided into the 2 main categories, prokaryotic and eukaryotic. The prokaryotic, in prokaryotics the kingdom Monera is here. Then in eukaryotics there are 2 groups, unicellular and multicellular. In unicellular Protista kingdom is there. Multicellulars are divided again with 2 categories, with cell wall and without cell wall, and again with cell wall. The 2 categories are there, autotrophs, heterotrophs. In autotrophs plantae kingdom is there, in heterotrophs fungi kingdom is there, and without cell wall here animalia is the kingdom. म्हणजे थोडक्यात आपण इथं सजीवांचं वर्गीकरण कसं देऊ शकतो की सजीव हे 2 विभागात विभागले गेलेले आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी। त्यालाच प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी, त्यात मोनेरा ही सृष्टी म्हणजेच किंगडम येतं। त्यानंतर इथं दृश्यकेंद्रकीमध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजेच एकपेशीय आणि बहुपेशीय असे 2 प्रकार पडतात। त्या युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीयांमध्ये प्रोटिस्टा या किंगडमचा या संघाचा समावेश होतो। त्याचप्रमाणे मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय सजीव। ते बहुपेशीय सजीवांमध्ये पुन्हा वर्गीकरण काय होतं, विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल। विथ सेल वॉल म्हणजेच काय की पेशीभित्तिका असलेले आणि पेशीभित्तिका नसलेले। विथ सेल वॉल पेशीभित्तिकामध्ये पुन्हा 2 संघ पडतात, ॲटोट्रॉप्स हेटरोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आणि हेटरोट्रॉप्स म्हणजे परपोषी। ॲटोट्रॉप्समध्ये प्लांटी आणि हेटरोट्रॉप्स म्हणजे फंगाय म्हणजे कवक। असे 2 विभाग किंवा 2 इथं किंगडम्स आहेत। आणि विदाउट सेल वॉलमध्ये ॲनिमेलिया म्हणजेच प्राणी संघ। म्हणजे थोडक्यात इथं 5 किंगडम सिस्टीम्स किंवा 5 किंगडम्स कोणकोणते आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंगाय आणि ॲनिमॅलिया। म्हणजे मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा, प्लांटी म्हणजे वनस्पती संघ, फंगाय म्हणजे कवक आणि ॲनिमॅलिया म्हणजे प्राणी संघ। असे 5 संघ हे सजीवांच्यामध्ये आहेत। हे बघितल्यानंतर आपल्याला प्लांट्स किंगडमकडे डिटेलमध्ये वळायचं आहे। आपल्याला माहीतच आहे विद्यार्थी मित्रांनो की प्लांट्स म्हणजे वनस्पती। हिरव्या वनस्पतींच्या मध्ये काय असतं की हिरव्या वनस्पतींना आपण ॲटोट्रॉप्स म्हटलेलं आहे। ॲटोट्रॉप्स म्हणजेच काय की स्वयंपोषी। का स्वयंपोषी आहेत ते, तर ह्याच्या अगोदरच्या इतर बघितल्याप्रमाणे वनस्पतींच्या मध्ये काय असतं वैशिष्ट्य, तर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य नावाचं द्रव्य असं असतं की त्याच्या कारणामुळे त्याच्या साह्यानं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि त्याचमुळे त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतो। सो प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉफिक ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल। लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटी आर मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। म्हणजेच प्लांट्सकडं वनस्पतींच्या हरितद्रव्य असतं आणि त्याच्या साह्याने ते प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि म्हणूनच या वनस्पती हे सगळं सजीवांचं मेन सोर्स म्हणजे प्रमुख अन्नाचा स्रोत आहे। अशा पद्धतीने बेसिक आपल्या किंगडम प्लांटीबद्दल माहिती घेतल्यानंतर आपण थोडंसं डिटेलमध्ये जायचं आहे। आता अजून या प्लांट्सबद्दल जी माहिती आहे किंवा किंगडम प्लांटीबद्दल जे क्लासिफिकेशन पुन्हा दिलेलं आहे ते बघा इथं आपण ॲरोमध्ये दाखवतो चौकटीमध्ये। इन 1883 इचलर ए बॉटॅनिस्ट क्लासिफाईड द किंगडम प्लांटी इंटू 2 सब किंगडम्स। ॲज अ रिझल्ट 2 subkingdoms, cryptogams and phanerogams were considered for plant classification. बघा इचलर शास्त्रज्ञाचं नाव आहे, इचलर बॉटॅनिस्ट। एका शास्त्रज्ञाने इचलर या नावाच्या शास्त्रज्ञाने काय केलं की किंगडम प्लांटी म्हणजे या प्राणी संघाचं पुन्हा विभाजन केलं, 2 संघात विभाजन केलं, 2 सब किंगडम्स 2 विभाग आहेत पुन्हा त्याचे उपसंघ।
ते कुठले आहेत तर क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स इथं आपण ॲरोने दाखवतो आहे, त्याचे आपल्याला डिटेल्स बघायचेच आहेत. आता क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स हे जे क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला टेबलच्या स्वरूपात आपल्याला या पानावरती दाखवलेलंच आहे, शेवटच्या पानावरती. किंगडम प्लांटी इट इज डिवायडेड इंटू क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. आपण इथंपर्यंत आलेलो आहोत क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. आणि मग क्रिप्टोगॅम्सचं जे विभाजन आहे पुन्हा ते 3 परत उपसंघात होतं, पुन्हा 3 कॅटेगरीज होतं. क्रिप्टोगॅम्स आर अगेन डिवायडेड इंटू 3 क्लासेस, थॅलोफायटा और 3 डिव्हिजन्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. फॅनोरोगॅम्स इन जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म हे आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत. सध्या आपण पुन्हा क्रिप्टोगॅम्सकडे वळूया. आता क्रिप्टोगॅम्स आत्ता सांगितल्याप्रमाणे क्रिप्टोगॅम्समध्ये काय होतं तर अबीजपत्री वनस्पतींचा समावेश होतो. आणि क्रिप्टोगॅम्समध्ये जे प्रजननांग असतात ती झाकलेली असतात, म्हणजे हिडन असतात. ते आपल्याला पुढे अजून बघायचंच आहे. परंतु क्रिप्टोगॅम्स म्हणजे अबीजपत्री आणि त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ते हिडन असतात आणि म्हणून त्याने क्रिप्टोगॅम्स हे नाव पडलेलं आहे. सो क्रिप्टोगॅम्स दे आर डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स. द फर्स्ट डिव्हिजन इज थॅलोफायटा. आता थॅलोफायटा, थॅलस या शब्दाचाच अर्थ दोरा असा आहे. आणि ह्या संघात जे येतात वनस्पती त्यांचं जे शरीर आहे किंवा त्यांचं जे काही रचना आहे ती कशी असते तर दोऱ्यासारखी असते आणि म्हणून मग त्याला थॅलोफायटा असं नाव पडलेलं आहे. आपण इथं वैशिष्ट्य दिलेले आहेत ते आता पाहूया थॅलोफायटा या संघाची. दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. बघा थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांची जी मेन वैशिष्ट्ये आहेत ती कुठल्या पद्धतीची आहेत ती लक्षात ठेवली तर हे सगळं वर्णन आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. म्हणजे त्यांचा अधिवास कोणता आहेत, कुठं वाढतात, ते ॲटोट्रॉफिक आहेत का हेटरोट्रॉफिक आहेत, तर त्यांची बॉडी स्ट्रक्चर काय आहे, असे काही पॉईंट्स जर किंवा मुद्दे जर लक्षात ठेवले तर आपण पाठांतर न करता सुद्धा हे मुद्दे अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो. बघा थॅलोफायटामध्ये त्यांची वाढ कुठं होते हे मेन सांगितलेलं आहे. दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर, पाण्यात वाढतात. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स, म्हणजे इथे लक्षात घेतलं पाहिजे की they do not have specific parts like root, stem, leaves, flowers but are autotrophic due to presence of chlorophyll. म्हणजे ह्या वनस्पतींच्यात मूळ, खोड, पान, फुलं अशी सिस्टीम नसते, म्हणजे सेपरेट असे अवयव नसतात, तरी सुद्धा ते ऑटोट्रॉफिक आहेत, म्हणजे ते स्वयंपोषी आहेत कारण त्यांच्यात हरितद्रव्य असतं. रूट, स्टेम, लिव्ज हे नसतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. अल्गी हे त्याचं उदाहरण आहे म्हणजे शैवाल आणि त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. मग एक्झाम्पल्स अल्गीचे कुठले आहेत आपण अंडरलाईन करून दाखवलेले आहेत पहा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, अल्वा, सॉर्गॅसम एटसेट्रा. आता हे सगळे जे पाण्यात आढळतात शैवालं, काही खाऱ्या पाण्यात आणि काही गोड्या पाण्यात, फ्रेश वॉटर और मरीन वॉटर और सलाईन वॉटर. मग इथं ही जी उदाहरणं आहेत त्यातले काही उदाहरणांच्या फिगर्स इथं दिलेल्या आहेत आणि तुम्हाला शक्यतो इथं स्पायरोगायराची जी फिगर आहे ती शक्यतो परीक्षेला विचारली जाते. मग त्यात आपल्याला त्याची विविध अंग दाखवावे लागतात. तिथं स्पायरोगार आहे पहा, तिथं न्यूक्लियस आहे मधला, त्याच्यानंतर मग हे अशा सडलेला आकृती त्याला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सेल वॉल आहे कडेला आणि छोटे छोटे जे ठिपके यासारखं दिसते ते पॅरेनॉइड असे स्ट्रक्चर्स आहेत. म्हणजे ही आकृती काढून आपल्याला त्याची नावं त्याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि अजिबात अवघड अशी आकृती नाही, सोपी आकृती आहे. त्यामध्ये फक्त प्रॅक्टिस आणि त्याची नावं कोणकोणती आहेत ते लक्षात ठेवायचं. आता दुसरी जी डिव्हिजन आहे ती ब्रायोफायटा हा जो संघ आहे त्याला आपण ॲम्फिबियन्स म्हणजे दोन्हीकडे राहणारे उभयचर असं म्हणतो. धिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲम्फिबियन्स. गिव्ह रिझनमध्ये आपल्याला विचारलं जातं पहा की ॲम्फिबियन्स का म्हटलं जातं यांना, तर त्याचं कारण काय आहे हे दिलेलंच आहे. बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ते ओल्या मातीत म्हणजे वाढतात परंतु नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. अतिशय साधं कारण आहे ते की वाढतात मातीत परंतु रिप्रोडक्शन त्यांची प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे त्यांना उभयचर म्हणजे दोन्हीकडे त्यांचा अधिवास असतो, माती आणि पाणी दोन्हीकडं, आणि त्यामुळे त्यांना उभयचर, उभय म्हणजे दोन आणि दोन्हीकडे राहणारे म्हणून त्यांना आपण काय म्हणतो किंवा दोन्हीकडे अधिवास करणारे म्हणून आढळणारे म्हणून त्यांना आपण ॲम्फिबियन्स असं म्हणतो. दिस प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉफिक. हे सुद्धा ॲटोट्रॉफिक स्वयंपोषी आहेत, मल्टीसेल्युलर बहुपेशीय, थॅलॉइड म्हणजे निम्नस्तरीय. द
द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट रिबन लाईक लॉंग विदाउट ट्रू रूट स्टेम अँड लीव्स. आपण त्याचे फिगर्स जर बघितल्या तर ह्या फिगर्समध्ये किंवा ह्या साधारण अंदाज आपल्याला येऊ शकतो की इथं जी बाकीच्या झाडांमध्ये जी आहेत ट्रू म्हणजे खरी, म्हणजे इथं जे विदाउट ट्रू रूट स्टेम अँड लीव्स म्हणजे आभासी असतात त्यांची मुळं, खोड, पानं. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. म्हणजे खोडाच्या ऐवजी किंवा पानांच्या ऐवजी ते पानासारखी स्ट्रक्चर असतात, त्यांना लीफ लाईक पार्ट्स इथं दिलेलं आहे पहा. त्याच्यानंतर रूट लाईक रायझॉइड्स, मुळं नसतात परंतु मुळांसारखे भाग असतात त्यांना आपण रायझॉइड्स असं म्हणतो. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. आणि अन्न आणि पाणी यांचे वहन करण्यासाठी त्यांच्यात पर्टिक्युलर अशी कुठली ऊतीसंस्था नसते. यांची उदाहरणं जी आहेत ती आपल्याला दिलेली आहेत पहा. मॉस, मार्केन्शिया, अँथेसेरॉस रिक्शिया. मग सांगितल्याप्रमाणे इथं आकृत्यांचं प्रॅक्टिस आपल्याला करणं आवश्यक आहे. आकृती काढून त्याला नावं देणं किंवा दिलेल्या आकृतीला नावं देणं. समजा नुसतीच आकृती आली आणि त्याला नावं विचारली तर ती सुद्धा आपल्याला देता आली पाहिजेत. या दृष्टीने या सगळ्या आकृत्या आपण बघून ठेवायच्या आहेत. तर ब्रायोफायटा ही डिव्हिजन बघितल्यानंतर आपण आता डिव्हिजन 3 म्हणजे तिसरा यातला उपविभाग तो म्हणजे टेरिडोफायटा. टेरिडोफायटामध्ये त्याची जर माहिती आपण बघितली तर अतिशय म्हणजे पहिल्या 2 जे डिव्हिजन्स आहेत त्याच्यासारखीच ही पण माहिती फक्त तुलनात्मकदृष्ट्या आपण बघूया. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लीव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. बघा पहिल्या 2 पेक्षा हा मुद्दा वेगळा आहे. पहिल्या 2 डिव्हिजन्समध्ये वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लीव्स म्हणजे त्यांच्यात मूळ, खोड, पानाशी अवयव व्यवस्थित विकसित झालेले नाहीत. परंतु टेरिडोफायटामध्ये काय आहे तर व्यवस्थित विकसित झालेली मूळ, खोड आणि पान अशी व्यवस्थित संस्था आहे सगळी. आणि सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, पाणी आणि अन्न यांच्या वहनासाठी वेगळी संस्था किंवा वेगळे ऊतीसंस्था कार्यरत असते. म्हणजे बघा आपण कॅरेक्टर्स पाठ करताना म्हणजे पाठ हा शब्दच आपण वापरायला नको. जर आपण तुलनात्मकदृष्ट्या हे जर लक्षणं वाचली तर लगेच लक्षात येतात आणि ते लक्षात राहतात. म्हणजे करतानाच आपण तिन्ही एकदम डिव्हिजनची जर आपण व्यवस्थित तुलनात्मकदृष्ट्या जर वैशिष्ट्ये केली तर आपल्याला हे चांगले लक्षात राहू शकतात. तर ही वैशिष्ट्यानंतर अजून काय वैशिष्ट्य दिलेले आहे. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रुट्स. अजून सुद्धा यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य सांगितलेले आहे की ह्या वनस्पतींना फ्लावर्स अँड फ्रुट्स म्हणजे फुलं आणि फळं नसतात. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोअर्स फॉर्म अलॉंग द बॅक ऑफ पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लीव्स. आता त्यांच्या पानांच्या पाठीमागं जे स्पोर्स नावाचे स्ट्रक्चर म्हणजे बीजाणू नावाचे काही घटक तयार होतात त्यांच्या सहाय्याने ते रिप्रोडक्शन करतात. आणि मग इथे दिलेले आहेत पहा. इथं आकृती ही कशाची आहे तर फर्नची आकृती आहे. त्याची पानं इथं दिलेली आहेत आणि ह्याला आपण या काळ्या ठिपक्यांना सोरस म्हणतो आणि त्याचं अनेक वचन सोर आहे. तर इथं हे बीजाणू असतात आणि त्याच्या मार्फत ह्या वनस्पतीचं काय होतं तर प्रजनन होतं. दिस प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. दे हॅव अ वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम. म्हणजे त्यांच्यामध्ये असेक्शुअली अलैंगिकरित्या रिप्रोडक्शन होतं स्पोर फॉर्मेशन बीजाणू निर्मितीनं आणि सेक्शुअली म्हणजे लैंगिकदृष्ट्या झायगोट निर्मितीनं युग्मनजाच्या निर्मितीनं ते त्यांचं रिप्रोडक्शन होतं. त्यांच्यामध्ये कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे वहन संस्था ही चांगल्या पद्धतीनं कार्यरत असते. अशा प्रकारे आपण इथं त्या ज्या 3 डिव्हिजन्स आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा क्रिप्टोगॅम्समधल्या यांची माहिती घेतलेली आहे. आता पुढचे जे आहे पार्ट कुठला तर जो पुढचा संघ आहे क्रिप्टोगॅम्सच्या नंतरचा फॅनरोगॅम्स याची आपण माहिती नंतर घेऊयात.